VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा इकडे आलेलेच आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार दादा. हा. आद्य शंकराचार्य हे जागतिक प्रतिभेचे तत्वज्ञ आहेत, हो. असं लोकमान्य टिळकांनीही म्हटलेलं आहे. खरंय. आणि त्यांच्या गीता रहस्य या ग्रंथात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आद्य शंकराचार्यांच्या तोडीचा तत्वज्ञ अजूनही कोणी झाला नाही. खरंय खरंय. दादा, आज तुम्ही कोणतं स्तोत्र सांगणार आहात? आज मी 5 अक्षरी मंत्र जो आहे नमः शिवाय, त्याच्यावरती जे स्तोत्र रचलेलं आहे शंकराचार्यांनी, त्याचं नाव आहे शिवपंचाक्षर स्तोत्रम. शिवपंचाक्षर स्तोत्रम. अरे वा. तर हे शिवपंचाक्षर स्तोत्र जे आहे ते ज्याला आपण ओंकार म्हणतो, ओम नमः शिवाय असं म्हणतो, पण इथे स्तोत्रामध्ये ओंकार रचलेला नाहीये. त्याला आपण ओंकारला प्रणव म्हणतो. प्रणवासहित किंवा प्रणव रहित असं ते स्तोत्र आपण म्हणू शकतो. म्हणजे नमः शिवाय मधल्या प्रत्येक अक्षरावर त्यांनी एक एक कडवं लिहिलंय का? हो. 5 श्लोक जे आहेत, तर पहिला श्लोक न वरती आहे, दुसरा श्लोक म वरती आहे, तिसरा शी वरती आहे, चौथा वा वरती आहे आणि 5वा य वरती आहे. नमः शिवाय. अरे वा. प्रत्येक श्लोकामध्ये शिवाचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. आपण ऐकूयात तो. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तर नागेंद्रहाराय त्रिलोचनाय. नागेंद्रहाराय म्हणजे नागाचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे. त्रिलोचनाय म्हणजे त्याचे 3 नेत्र आहेत. तिसरा नेत्र शिवाच्या कपाळावरती आहे. भस्मांग रागाय महेश्वराय. ज्याच्या संपूर्ण अंगाला भस्म लावलेला आहे असा तो महाईश्वर, ज्याला आपण महेश्वर म्हणतो, तो आहे. तो कसा आहे? नित्याय शुद्धाय दिगंबराय. म्हणजे तो नित्य आहे, शुद्ध आहे, म्हणजे अविनाशी आहे. नित्य आहे म्हणजे अविनाशी आहे. तो त्याचा जन्म नाही झालेला आणि त्याला मृत्यू नाही, असा अविनाशी आहे. शुद्ध केव्हा होतो? ज्याला काही चिकटलेलं नाहीये, निर्लेप, अशी त्याची स्थिती आहे. आणि दिगंबराय म्हणजे दिग्वस्त्र, म्हणजे अंबराचं, आकाशाचं वस्त्र ज्यांनी घातलेलं आहे, परिधान केलेलं आहे. तर शिव कसा आहे, ते तत्व कसं आहे? अनंत आहे, म्हणून आकाशाचं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे. आणि तस्मै नकाराय नमः शिवाय. त्या नकार स्वरूप शंकराला मी नमस्कार करतो. मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय. मंदाकिनी म्हणजे गंगेचं नाव आहे ते, ज्याच्या जटेतून गंगा वाहतीये. चंदन चर्चित आहे, चंदनाचं उठणं त्याला लावलेलं आहे. नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. नंदी म्हणजे त्याचं जे वाहन आहे त्याचा तो ईश्वर आहे, नंदीचा ईश्वर आहे जो. आणि प्रमथनाथ, प्रमथ म्हणजे त्याचे जे शिवगण आहेत, त्याचे जे भक्त आहेत, शिष्य आहेत, त्यांचा पण तो नाथ आहे. नाथ म्हणजे
त्यांचं पालन पोषण करणारा हा हा असा तो महा ईश्वर आहे. त्याचं पूजन कुठल्या पुष्पांनी केलेलं आहे तर मंदार पुष्प, हा इतरही सगळी पुष्प. तर आपल्याला माहिती की पारिजात है ना, शिवपिंडीवरती पारिजातकाची पुष्प वाहतो, धोत्र्याची फुलं वाहतो, रुईची फुलं वाहतो. हा. तर ही सगळी स्वर्गातनं आलेल्या त्या वृक्षांची फुलं आहेत, बर. ज्यांनी त्या संपूर्ण पिंडीला त्या शिवाला सजवलेलं हा. आहे. तस्मै मकाराय नमः शिवाय. तर अशा त्या विसर्गरहित मकार रूपी शंकराला माझा नमस्कार आहे. आता इथे विसर्ग म्हणजे नमः, नमः असं नाही. हा 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 पण आपण त्याला विसर्ग सहित किंवा विसर्ग रहित असं दोन्ही म्हणू शकतो. शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्जवृंद, जो सगळ्यांचं कल्याण करतो, मंगल करतो. शम, शंकराला शम म्हणजे कल्याण करणारा असं म्हटलेलं आहे. आणि पार्वतीच्या मुखकमलाला आणि नेत्रकमलाला जो सदा सूर्याप्रमाणे विकसित करतो. सूर्याय दक्षाध्वरनाशकाय, ज्यांनी दक्षाचा अहंकार आहे त्याचा नाश केलेला आहे. आता इथं त्याचं वर्णन केलेलं आहे की म्हणजे जो सूर्यासारखा चमकतोय आणि त्याच्या प्रकाशामुळे पार्वतीचा चेहरा आहे तो चमकतोय, असा तो शिव आहे. श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. तर नीलकंठ म्हटलं जातं का, कारण अमृत मिळावं म्हणून देव आणि राक्षस यांनी समुद्राचं मंथन केलं. तर समुद्र मंथन करण्यासाठी मोठा पहाड त्यांनी घेतला आणि त्या पहाडाच्या माध्यमातून घुसळण्यासाठी मोठा सर्प होता. तर त्या सर्पाच्या तोंडातलं विष आहे ते समुद्रात सगळीकडे पसरलं आणि त्याच्या दाहकतेमुळे असुर आणि सुर दोघांनाही त्रास व्हायला लागला. म्हणून त्यांनी शिवाची करुणा भागली. शिव आला आणि त्यांनी तो समुद्र सगळा प्यायला आणि त्यातलं विष त्यांनी शोषून घेतलं. तर समुद्र मंथन योग्य पद्धतीने पूर्णत्वाला जावं म्हणून ते विष पिणारा, म्हणून त्याला नीलकंठ म्हटलं, कारण ते विष त्याच्या कंठामध्ये जमा झालं आणि सगळा निळा झाला कंठ त्याचा. शिवाला कंठामध्ये दाह होतो म्हणून त्याच्यावरती सतत अभिषेक केला जातो. हे त्याच्या मागचं कारण आहे का? हो, पाण्याचा, दुधाचा अभिषेक केला जातो. वृषध्वजाय, ज्याच्या ध्वजावरती वृष आहे आणि नंदी ज्याचं वाहन पण आहे, असा वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. तो जो शिकार स्वरूप आहे त्या शंकराला मी नमस्कार करतो. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय, म्हणजे वसिष्ठ, अगस्ती, गौतम इत्यादी आपण सप्त ऋषी म्हणतो किंवा महान ऋषी म्हणतो, त्या सगळ्या ऋषी मुनींनी आणि देवांनी सुद्धा गौतम आर्य म्हणजे देव यांनी सुद्धा ज्याची पूजा केली आहे. चंद्रार्क वैश्वानर लोचनाय, जो स्वतः सर्वश्रेष्ठ आहे आणि चंद्र, सूर्य, अग्नी हे ज्याचे 3 नेत्र आहेत. पहिल्या याच्यात त्यांनी त्रिलोचनाय म्हटलंय. ते नेत्र कुठले आहेत तर चंद्र, सूर्य आणि अग्नी हे त्याचे 3 नेत्र इथे सांगितलेले आहेत. तस्मै वकाराय नमः शिवाय, त्या वकार स्वरूप बनलेल्या अर्थात वा अक्षर स्वरूप असलेल्या शिवाला माझा नमस्कार. इथे शिवायतला वा आहे पण श्लोकातली ओळ तस्मै वकाराय असं म्हटलंय, तर वकाराय किंवा वाकाराय असं म्हणू शकतो. बरोबर. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय, तो स्वतः यक्ष स्वरूप आहे
जटाधराय, ज्याच्या मस्तकी त्यांनी जटा धारण केलेल्या आहेत. पिनाक हस्ताय सनातनाय, ज्याच्या हातात पिनाक नावाचं धनुष्य आहे. आणि जो सनातन म्हणजे सर्व काळ नित्य नूतन म्हणजे कायम नवीनच स्थितीमध्ये असा असणारा आहे. दिव्याय देवाय दिगंबराय, त्या अलौकिक आणि दिगंबर असलेल्या देवाला तस्मै यकाराय नमः शिवाय, यकारात्मक अशा शंकराला माझा नमस्कार आहे. वा वा, किती सुंदर आहे. हो. आणि अक्षरशः या 5 श्लोकांमधनं शिवजींचं दर्शन झालं असंच वाटतंय अक्षरशः. आणि जटा म्हणजे केस नाहीत. मग? तुम्हाला आठवत असेल कथेमध्ये जेव्हा सती अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करते, हा. हे शिवाला कळतं आणि शिव अत्यंत क्रोधित होतात आणि एक एक जटा आपटतात आणि त्याच्यातनं शेकडो लाखो हजारोनी शिवगण निर्माण होतात. बर. आणि ते जाऊन संपूर्ण सृष्टीचा विनाश करायला लागतात. तर ती जटा म्हणजे एक एक केसामधनं लाखो शिवगण निर्माण करण्याची शक्ती असलेली ती तत्व आहे. बर. ते माणसासारखे केस म्हणून नाहीयेत, पण आपण शिवाचं जेव्हा माणसासारखं रूप दाखवतो म्हणून ते जटा दाखवतो. तर आपण एखाद्या गोष्टीचं कोडिंग करतो आणि मग ते डिकोड करतो, तेव्हा आपल्याला त्या तत्वाची संपूर्ण जाणीव होते. तसं शंकर म्हणजे कल्याण करणारी शक्ती, तिला काही आकार उकार रंगरूप नाहीये, पण ती रंगरूपात आकारामध्ये कोडिंग करून ठेवलेली आहे आणि आपण या स्तोत्राच्या माध्यमातून ती डिकोड करतो. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते शिवेन सह मोदते शिवेन सह मोदते. आता शेवट त्याचा येतो 6वा श्लोक आहे. पंचाक्षरमिदं पुण्यम यह पठेत शिवसन्निधौ शिवलोकम वापनोती शिवेन सह मोदते. आपण फलश्रुती म्हणतो तसं हे आहे की हे पुण्यकारक 5 अक्षरांचं शिवस्तोत्र जे आहे ते शंकराजवळ बसून जो पठण करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. आणि तो शिवलोकी शंकराच्या बरोबरीने आनंदाने राहील. अर्थात आपण ज्याला म्हणतो ना सालोक्य आणि सामिप्य, याची प्राप्ती त्याला होईल. तर शिवलोक म्हणजे सालोक्य, सामिप्य म्हणजे त्याच्या समीप राहणे, याची प्राप्ती त्याला होईल. आणि चतुर्विधा मुक्तीपैकी या 2 मुक्तीचे महत्वाचे प्रकार इथे त्यांनी सांगितलेले की सानिध्य मिळणं आणि त्याच्या सानिध्यासाठी त्या लोकामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणं. आणि इथे हे संपूर्ण स्तोत्र संपतं. आणि हे जर तुम्ही रोज स्वतः ऐकलत किंवा स्वतः पाठ करून डोळे मिटून म्हटलं तर तुमचा नमः शिवाय हा जप पण होतो, तो मंत्र पण तुमचा सिद्ध होतो आणि शुद्धी पण होते मनाची, बुद्धीची. फार सुंदर. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, युट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.